येतो हे कशाला? झोका खेळायला. काय बी विचारतोय? बा तू माझ्या रागवली का? मला तुझ्याशी नाही बोलायचंय चंदू. बा आजपर्यंत हे घर मध्ये आम्ही जे पण केला ते शब्द तुला विचारून केला ना. मग आता हे घरच्या शूनला काहीतरी करायचं असेल तर तिला करू दे ना बा. मग करा की. मला काय करायचं? मी आज आहे उद्या नाही, आणि माझ्या नंतर तुम्हालाच सगळं करायचं आहे ना. अशा बोलू नको ना बा. काय होणार नाही. हे बघ अजून आपल्याला बराच काही करायचं आहे. तुम्हीच करा ना. हा, लहानाचे मोठे केले मी. आता माझं काम संपलं. मी केलेले कष्ट कोणाला दिसत नाहीये, फक्त वैभव दिसतोय. तशा नाही बा. बा माझ्या शब्दा ध्यानामध्ये आहे. पण कसं आहे ना बा, ते बाळू आहे ना, त्याच्या आपल्या गायीवर लई प्रेम आहे. आणि आपल्याला काय, गायनी त्याच्या हातून चारा खाल्ला म्हणजे झाला. डोक्यावर बसून ठेवलाय तुम्ही त्या बाळूला, आणि त्याचे पुढे माझी काय किंमत राहिली? बा तू समजून का नाही घेते? आता ते गाय एकटा नाही आहे, त्याच्या पेट मध्ये बच्चा आहे. आणि बा उद्या काही उलटा शुलटा झाला तो काय करणार? अरे चंदू, ही केस मी उन्हात पांढरे नाही केलेले. आणि त्याच्यामध्ये ते बाळू काय करणार आहे? हा? वैद्याला बोलवायला नकोय का? ठीक आहे बा, तू सांगते तो वैद्याला पण बोलवूया. पण एकदा ती सांगते म्हणून बाळूला बोलवूया ना. एकदा त्याच्या हातून काय होते ते पहिला बघूया. आणि त्याच्या हातेने गायने चारा नाही खाल्ला तर तेव्हा बघूया आपण. कोणतरी जाणकार माणसला बोलवूया. नाही. आधी तू बाळूला कामावरून काढून टाक. बा तू अशा का करते? तू तुझी बायकोच्या ऐकून ते बाळूला इथे बोलवणार. माझा नाही ऐकणार का? आता गप्प का बसलाय? बा तुला आठवते जे दिवशी पहिली वार बाळू आपल्या घरमध्ये आला होता तेव्हा आपले पैसे परत आले होते म्हणून बोलते बा. चंदू, जसं मी सांगते तसं होणार की नाही? ठीक आहे बा. आता मी काय बोलू? तू सांगते तसाच होईल. यमुनात आहे. बाळू, कसा आहेस? मी बरं आहे. मला वाटलं होतं मला भेटाया कोणी ना कोणीतरी येणारच. कुठं बाहेर गेला होतास वय? होय, या बाहेरच गेलो होतो. बरं झालं नाही तर आलो होते, नाही तर भेट झाली नसती. बरं झालं आलास. तुझ्या पायी यावं लागले इथं. सांगा मी काय करू? काय नग करू, चल वाड्यावर चल लगेच. पण मला तर वाड्यावरनं बाहेर काढलं आहे. ते इसरून जा. म्हणजे वाड्यात असं काय घडलंय का मी आलंच पाहिजे? ते आपण जाता जाता बी बोलू की. नाही, मला आधी सांग, मगच येईल म्या. अरे काय सांगायचं? गायीनं खाणं सोडले, अशानं जीव जायचा त्यांचा. बाळू, काळजी नग करू. तुझ्या हातून खाल्लं की काय होणार नाही त्यासने. हे मला आधी सांगता येत नव्हतं. मी आलो असतो की. तुला माहित आहे ना व समद, मोठ्या मालकीनबाई तयार नव्हत्या. आणि आता तयार झाल्या होय. काय करणार त्या तरी समद्यांमोर? धाकल्या मालकीनबाईनं मनावर घेतलं म्हणून झालं. यमुनात आहे, माझ्यापासून काहीतरी लपवती आहे.
समजा हितच बोलायचं का बाळू? म्या तुमच्या आधी वाड्यावर जाऊन पोहोचल, बरं मला आधी समज सांग. सांग यमुना, नग येळ घालूस. बाळू, तुझ्या हातून गाईनं चारा नाही खाल्ला तर कसं सांगू बाळू? म्या सांगतो, मला या टेकलेल्या गायनं माझ्या हातनं चारा खाल्ला तर म्या वाड्यात राहीन, आणि जर नाही खाला तर मला घरला धाडणार. असंच आहे ना मग? लय काळजी करू नका. बा, आई सांगते तर ऐक की. तुझ्या मनाप्रमाणे झालं ना? वय भीमा, माझं कोणालाच पटत नाही. काय करायचं? मी सांगतो ते ऐक. सांगा. तुझी इच्छा आहे ना? म्हणजे येतो मी बाळूला घेऊ. या असंही बघ तुझ आता डोळ्यात पाणी कशाला? आई, डोळं पुस बरं. मला तर खरंच वाटना हे तुम्ही बोलताय ते. अहो, माझं बी बापाचं काळीच आहे. दोघं बी गप का? मग कधी आणताय बाळूला? हे असं म्हणलं का लागलीच वया. बरं आई, आता विचारणारच. तू आधी आणायला पाहिजे होतस, मग सांगायला पाहिजे होतस. हे खरं बोलला तू. हो सांगा तरी. दोघं बापले की एक होऊन मला एकलीला बोलताय सा. सुंदरा, मी म्हणलो ना बाळूला आणतोय म्हणून, मग आणतो. काय दिस जाऊ द्या. तुम्ही म्हणला हेच खूप झालं माझ्यासाठी. मला दुसरं काय बी नग. माझी पोरं बाळ, माझं धनी, माझं घर, माझा देव, हे समज मला माझ्या पुढ्यात हवं. बाळ्या नाही तर मला बी चुकल्यासारखं वाटत. तू बोलतोयस बा? काहीतरी करामती करत असायचं, तीच भर पडत बसायचं. तीच कसा सरायचा कळायचं बी नाही बघ. हवं तुमच्या डोळ्यात पाणी. मला ठाव हाय, जीव हाय तुमचा बाळूवर. त्याला बी ठावन हाय का त्याचा बास बघायतोय ते. बाळू, मला एक कळलं नाही, गंगप्पा तुझ्या संग होता तो कुठं आहे? तू त्याच्या कामात आहे. म्हणजे तिथं कुठं दिसला नाही तो. आणि असं काय काम? राखण सोडू? खरं तर सांगता यायचं नाही मला. आता तर सांगच. मोठ्या बालकीनबाईने विचारलं तर काय करशील? होय, तेव्हा आता खरं सांगणारच म्या. त्यापूर्वी आता सांगतो. आता कसं बोललास? सांग मग. तो त्याच्या वावरात आहे. वावरात? आणि कशाला? विहीर खोदतो आहे. अरे पर त्याच्या जमिनीत पाणी नाही, मग तो काय खोदतोय? बघूया तरी काय होतंय ते.
त्याच्या जीवाला घोर होताच. म्या सलगी हाय, मला माझ्या शेतात काम करायचं आहे. कसलं पाणी लागतंय उगा आपलं काहीतरी. मावशे जरा दम धर की, उगा कशाला खायला येते या. गंगाप्पा, अरे नाही जमायचं. एवढं खोदलं पण पाणी काय लागेल असं वाटत नाही बघ. अरे इथं खडक नाही, नुसता मुरमच आहे, पाणी नाही लागणार. मला बी तेच वाटते. बर आम्ही जातो बघ. तुला अडत होतं म्हणून थांबलो होतो बघा आम्ही. अरे कसं आहे, तुझ्या जमिनीत पाणी लागलं तर आमासनी फायदा होणारच आहे की. जशी तुमची इच्छा. आमासनी वाटतंय तू बी थांब गाड्या. उगा फुकाची मेहनत कशा पाय. गंगप्पा, पाणी नाही लागणार. चला र, राम राम. स्वतः घाम काढून हो तिथं. इथं होय, इथं पाणी आहे. तुझ्या शेतात तर धन दिसतंय मला. अंगावर नवी कापड, हातात अंगठ्या. तू तरी किती राबणार. तुझ्या बायका पोरासनी चांगली कापड पाहिजेत, चांगलं चुंगलं खायला पाहिजे. मग त्यांची काय चूक आहे. बाळू, म्या नाही थांबणार. म्या नाही थांबायचो, नाही थांबणार. चला रे समधी बेगी बेगी. यमुनाताई, तुझ्या सदाशिवरावांचं काय झालं. तुझं आपलं काहीतरीच. काहीतरीच नाही, खरंच विचार तू या. तुला उगच नाव सांगितलं. आणि तू जर नाही सांगितलं असतं तर मी विचारलं असतं. काही विचारू नका, मी एकलीच बरी हाय. यमुनाताई, जरा दम धर, मग बघ कसं होतं या ते. अरे बाळू, गाय तिकडं मरायला टेकली हाय. अरे चल लवकर. असं आहे वय. मग बघ मी तुझ्या आधी जातो का नाही ते. अरे देवा, मालक पहिल्यावानी वागायला लागला हाय. मधी त्यांची बुद्धी कुणी फिरवली आणि ते का तसं वागत होतं ते ठावण आहे. पण तुझ्या पायी ठेवलेला भंडारा ना त्यांच्या माथी लावत गेले आणि ते चांगलं वागायला लागले बघ. मी मालकासनी म्हणलं का भाऊला घरला घेऊन या आणि ते तयार बी झालं. ही समधी तुझी कृपा आहे बघ. आणि अशीच राहू दे आणि माझं बाळू माझ्याजवळ परत येऊ दे. चुकी झाली जी, चुकी झाली. यामोर नाही वागायचो असा. माफी द्यायची. मंगळू, म्या पोटच्या पोरासारखा वाढवला तुला आणि माझ्याशी असा वागलास होय. देवपा, पंचामुळे मी असा वागलो. यामोर कवा असं वागायचो नाही. मला माफी द्यायची. चुकलं जी, मला माफी द्यायची. गुंडम गुंडा, गुंडम गुंडा. पंच, मला माराया निघाला होतास वय या देवप्पाला. पंच, या देवप्पाशी वैर तुला लय मागात पडल बघ. मंगळू, पंचाला माझा सांगावा दे. त्याला सांग
आजपासून तुझं वाईट दिस सुरू झालं आहे. मंगळू, याच्या मोर असा वागलास तर म्या जमिनीत जित्ता गाळन तुला. कुंडम कुंडा, भुंडम भुंडा. का ग कपिला, माझ्यावर रागवली आहेस? आणि मी तुला जाताना काय सांगितलं होतं की कुणाला बी त्रास द्यायचा नाही म्हणून. विसरलीस का? का मुद्दामून करतीयस आणि अन्न पाणी सोडून दिलंस? मला काय बी आवड नाही बघे. मला जसं कळालं तसं मी धावत पळत आलो बघ. समजासनी असं वाटतं या की तू माझं ऐकशील आणि चारा खाशील, मग मला तोंड कशी पाडू नग. मंगळू कुठं चालला रे? चाललो म्हसनात. अरे काय बोलतो मंगळू? अरे काय दया माया हाय का नाही तुला? काय झालं हाताला, काय झालं? अरे तुमच्यामुळे जन्माची हातल घडली असती मला. आता तुमच्या नादालाच लागणार नाही. मला बी घेत तुमच्यात. हा नाही, आता तू तुझं बघ. ए, मंगळू देवा मला मांजर करण नव. होय करतात, नाही तू कुत्रा बी करतात. मंगळू अरे पाया पडतो रे तू. काहीतरी कर रे मंगळू. तुझा उपकार मी जन्मभर नाही हे सरणार. अरे अख्ख्या गावात एका तरी माणसाचा भरोसा आहे कर तुझ्यावर? अरे मग काय करू मी? बर मंगळू, देवापणानं मला कुत्रा केलाच हा तर मला भाकरीचा तुकडा टाकशील का रे? आणि अधून मधून कोंबडीचं माही बी दे. पण ते जाऊ दे, आधी पंचाकडचं हा? देवाचा सांगावं आहे आता. हा? काय काय आता वाईट दिस सुरू होणार आहे तुमचं. काय सांगतोस? हा, मग तू एकलाच जा. मी नाही येत. नाही नाही नाही, चल. अरे मी नाही येत. नाही तर देवापालाच नाव सांगा तुझं. चल 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 येतो ना पुढं. चल चल चल. अरे चल ना. थांब, तुला चारा आणतो. गेला नवर राग आता.